दिवसेंदिवस थंडीमध्ये वाढ होते. माणसांप्रमाणेच जनावरांच्या आरोग्यावरही थंडीचे दुष्परिणाम दिसून येतात. वाढत्या थंडीत जनावरांची ऊर्जेची गरज वाढते. याशिवाय हवामान तसंच पाणीही थंड असल्यामुळे जनावरे पाणी कमी पितात. त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो. हे लक्षात घेऊन जनावरांचं आरोग्य चांगलं राहून दूध उत्पादन घटणार नाही यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया. वाढत्या थंडीमुळे दुधाळ जनावरांवर ताण येतो. त्यांचं दूध उत्पादन कमी होतं. याशिवाय जनावरं विविध आजारांना बळी पडतात. अचानक वाढलेल्या थंडीमुळे जनावरांची जास्त काळजी घेणं दूध वाढीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा पाहूया अति थंडीमुळे जनावरांच्या आरोग्यावर काय परिणाम होतात. अति थंडीमुळे जनावरांचे स्नायू आखडतात. काही जनावरे लंगडतात. त्यांची त्वचा खरबरीत होते. बऱ्याच वेळा जनावरांचं पोट गच्च होऊन रवंथ करणं कमी होतं. दुभत्या जनावरांच्या सड्यांवर भेगा पडून दूध काढताना रक्त येतं किंवा जनावर दूध काढू देत नाही. ऊर्जेची गरज वाढते. त्यामुळे जनावरांना या काळात चाऱ्याची जास्त गरज असते. चारा कमी पडल्यास जनावर अशक्त दिसतं. दुधाळ जनावरं पाना व्यवस्थित सोडत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादनात घट येऊन दुधाच्या प्रतीवरही परिणाम होतो. थंडीमुळे जनावरे पाणी कमी पितात. त्यामुळेही दूध उत्पादनात घट होते. गोठा लवकर कोरडा होत नाही. त्यामुळे गोठ्यात घाण वास येतो. याशिवाय दुधाळ जनावरांमध्ये कासदाह आजार होण्याची शक्यता वाढते. हे लक्षात घेऊन गोठ्यामध्ये जनावरांच्या व्यवस्थापनात काही बदल करावेत. यामध्ये उपाय करताना सकाळ आणि सायंकाळचं ऊन येईल अशी गोठ्याची रचना असावी. हिवाळ्यात उघड्या गोठ्याच्या चारही बाजूंनी खिडक्यांना पोत्याचे पडदे तयार करून बांधावेत. हे पडदे रात्रभर किंवा जास्त थंडीमध्ये बंद ठेवावेत. तर सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत उघडे ठेवावेत. जनावरांना एकदम उघड्या गोठ्यामध्ये किंवा झाडाखाली ठेवू नये. गोठा उबदार राहावा यासाठी गोठ्यात जास्त वॉटचे बल्ब लावावेत. गोठ्यातील जमिनीवर भाताचं किंवा गव्हाचं काड वापरून गादी तयार केल्यासही जनावरांना उबदारपणा मिळतो. जनावरांना धुवायचं असेल तर दुपारी ऊन असताना गरम कोमट पाण्यानं धुवावं. दुधाळ जनावरांच्या सडाची त्वचा मऊ राहावी, भेगा पडू नयेत यासाठी सडांना ग्लिसरीन लावावं. धार काढते वेळी कास धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. हिवाळ्यात जनावरांना शरीर उबदार ठेवण्यासाठी जास्तीच्या ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जेची गरज स्निग्ध पदार्थांपासून तयार केलेल्या खाद्यापासून मिळते. यामध्ये विविध प्रकारच्या पेंडीचा समावेश होतो. त्यामुळे जनावरांना पोषक हिरव्या चाऱ्यासोबत विविध प्रकारच्या पेंडीही द्याव्यात. हिरव्या चाऱ्यामध्ये द्विदल आणि एकदल असा दोन्ही प्रकारचा चारा द्यावा. ऊर्जायुक्त आहारामुळे जनावरांना अपचन होत नाही. हवामान तसंच पाणीही थंड असल्यामुळे जनावरे पाणी कमी पितात. जनावरांनी भरपूर पाणी प्यावं यासाठी ते कोमट असावं. शक्यतो दुपारच्या वेळी जनावरांना उन्हात राहता येईल अशी सोय करावी. दुपारच्या वेळेस पाणी पिण्यास द्यावं. गोठ्यामध्ये सांडलेलं पाणी मूत्र निघून जावं यासाठी गोठ्यातील जमिनीला उतार दिलेली नाली असावी. गोठा कोरडा करावा. सकाळी पडदे उघडून हवा खेळती राहील अशी सोय करावी. अशा प्रकारे गोठा आणि जनावरांच्या व्यवस्थापनात साधे बदल केले तर जनावरांसाठी हा हिवाळा नक्कीच सुखकारक जाईल.